नमस्कार, मी स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण चवीला अतिशय रुचकर आणि स्वादिष्ट सुक्कं चिकन फ्राय बनवणार आहोत। खूप चवीला छान रुचकर हे बनवून तयार होतं, कारण काही खास खडे मसाले वापरून आजचं चिकन आपण बनवतोय, त्यामुळे खूप चवीला जबरदस्त होतं। तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत जरूर बघा। जरा देखील व्हिडिओ आवडला तरी लाईक कमेंट नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी एकूण पाऊण किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले। एवढ्या चिकनमध्ये मी फ्राय आणि रस्सा दोन्ही तयार करणार आहे। सुक्या चिकनसाठी मोठे पीस तयार करून घेतलेत मी। आता याला स्वच्छ धुवून घेतले। याला फोडणी करण्यासाठी खडे मसाले काढून घेतलेत मी। एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय। एक तमालपत्र घेणार आहे फोडणीसाठी। पाव चमचा मोहरी घेणार आहे। 2 लवंगा, 2 काळी मिरी आणि 2 हिरवी वेलची घेणार आहे। हिरवी वेलची फक्त तोंड मोकळी करून घ्यायची, फक्त फ्लेवर हवा आहे आपल्याला सूपमध्ये, खूप छान फ्लेवर उतरतो, फक्त तोंड मोकळी करायची। अर्धा चमचा जिरे घ्यायचे आणि 1 चमचा भरून हळद घ्यायची। आता कुकरमध्ये 1 मोठा चमचा तेल कडकडीत गरम करायचे। मग आपल्याला हे खडे मसाले टप्प्याटप्प्याने छान फोडणी करून घ्यायची। खडे मसाले छान फुलल्यानंतर त्याच्यात जिरं टाकायचे। जिरं चांगलं तळतळू दिल्यानंतर त्याच्यात कांदा टाकायचा आहे। कांदा खूप बारीक चिरायचा आहे आपल्याला, त्याने छान चव येते सूपमध्ये। आता कांदा चांगला गुलाबी रंगावर आपल्याला परतायचा आहे, फक्त ट्रान्सपरंट होईल एवढा आपल्याला परतायचा आहे, जास्त लाल करायचा नाही आपल्याला, त्याने देखील चव छान येते। मस्त असा गुलाबी रंगावर ट्रान्सपरंट कांदा परतून झाल्यावर मगच त्याच्यात आपल्याला हळद टाकायची। आता मिनिट भराच्या आत छान असं परतून हळदचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हळद परतायची। मग त्याच्यात आपल्याला चिकनचे पीस टाकायचे आहेत आपण। आता इथपर्यंत आपला गॅस मिडियम होता। आता मोठी फ्लेम करायची आपल्याला। मोठ्या गॅसवरती हे चिकनचे पीस छान परतून घ्यायचेत आपल्याला। आपल्या रेसिपीमधली खूप महत्त्वाची टीप, कारण खूप रुचकरपणा येतो ह्या पद्धतीने तुम्ही जर चिकन फ्राय करून घेतलं। आता तेलावरतीच आपण 5 ते 7 मिनिटासाठी छान परतून घेणार आहे आपण। सुरुवातीला तेलावर परतून त्याला झाकून ठेवायचं, 2 मिनिटाची वाफ द्यायची, परत छान परतून 2 मिनिटाची वाफ द्यायची। असं केल्याने खूप छान रुचकर चव येते आपल्या चिकनला आणि खूप पटकन देखील शिजतं, गॅस आणि वेळ दोन्ही वाचतो। आता जेवढ्या प्रमाणात मला सूप हवं तेवढ्या प्रमाणात मी साईडला पाणी गरम करून ठेवलं होतं पातेल्यामध्ये। आता दोनदा छान 2-2 मिनिटाच्या वाफा दिल्यानंतर अर्धा ग्लास पाणी टाकून छान परतून घेतले। परत छान वाफ दिलेली, 4-5 मिनिटाची वाफ दिल्यानंतर मस्त असं परतून घ्यायचं। एकूण सुरुवातीपासून तर आतापर्यंत 7-8 मिनिटं छान परतून झाल्यावर मग थोडं शेवटी आपल्याला एकत्र पाणी टाकायचं आहे। सुरुवातीपासून एकत्र पाणी नाही टाकायचं आहे आणि गार पाणी अजिबात वापरायचं नाही, आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे। जर तुम्ही पातेल्यात शिजवत असणार तर झाकणावरती पाणी गरम ठेवून थोड्या प्रमाणात, जेवढ्या प्रमाणात आपल्याला सूप हवं तेवढ्या प्रमाणात त्याच्यात पाणी ओतायचं आहे। आता छान अशी भरभर वाफ येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे अंगाचंच पाणी सुटतं ह्या पीसला आणि खूप छान रुचकरपणा येतो आणि लवकर देखील शिजतं, गॅस आणि वेळ दोन्ही वाचतं त्याच्यामुळं। आता 4 ते 5 वेळेस असं टप्प्याटप्प्याने 2-2 मिनिटाची वाफ देत परतून झाल्यावर आपल्याला जेवढ्या प्रमाणात सूप हवं तेवढ्या प्रमाणात मी पाणी ओतून घेतले, गरम पाणी टाकलेलं आहे। आता पाणी टाकल्यानंतर देखील आपल्याला लगेच कुकरचं झाकण नाही लावायचं आहे। छान खडखडीत उकळी आणायची आपल्याला। मस्त अशी उकळी आल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे। असं केल्याने देखील लवकर शिजतं आणि रुचकर देखील आपलं चिकनचं सूप लागतं। छान असे मस्त प्रमाणात खडे मसाले घेऊन अशी फोडणी करून जर आपण छान खमंग परतून हे शिजवलं ना, खूप चवीला रुचकर सूप बनून तयार होतं आणि पीस देखील खूप छान चवीला रुचकर लागतात, कारण त्याच्यात फ्लेवर उतरतो खड्या मसाल्यांचा। आता सूपच जर इतकं छान चवीला असेल आणि पीस छान असतील तर त्याच्यापासून सुक्कं तयार होणारं आणि रस्सा तयार होणारा किती रुचकर असेल हे तुम्ही कल्पना करू शकता। आता कुकर गार होईपर्यंत इकडे मी मसाले तयार करून घेतले। आता सुक्का आणि रस्सा दोन्ही तयार करणार आहे, म्हणून दोघांचा मी एकत्र मसाला तयार करून घेतला आहे। 2 मोठे कांदे बारीक उभे पातळ कापून छान गुलाबी रंगावर परतून घेतले त्यांना। आता कांद्यांना साईडला करून त्याच्यामध्ये 1 मोठी वाटी बारीक किसून घेतली खोबऱ्याची। ओलं खोबरं मिळत असेल तर जरूर वापरा, त्याने चव खूप छान येते। आता खोबरं सुकं असल्यामुळे पटकन करपतं ते, त्यामुळे एकसारखा हात चालवत मध्यम गॅसवरती मस्त सोनेरी रंगावर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये लसणाच्या 10-12 पाकड्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा साल काढून छान असं 1 मिनिटभर परतून घ्यायचा। छान असं कांदा लसूण खोबऱ्याचं वाटण आपलं करण्यासाठी तयार झालेलं आहे। 1 छोटा टोमॅटो घेतला आहे मी आणि कोथिंबीर घेतली थोडी वाटणासाठी। छान असं मस्त मऊसूत वाटण तयार करून घेतले। पाणी अजिबात वापरलं नाही, टोमॅटो असल्यामुळे पाण्याची गरज पण नाही पडत आपल्याला।
छान बारीक वाटण तयार झालं आहे आपलं. इकडे कुकर देखील गार झाला आहे, छान मऊसूत असं शिजून झालेलं आहे. खूप छान परतून आपण कुकर लावल्यामुळे मस्त असं मऊसूत कमी वेळेमध्ये झटपट हे शिजून तयार झाले आणि चवीला अतिशय रुचकर झाले खड्या मसाल्यांमुळे. असे खडे मसाले वापरून तुम्ही जरूर तयार करून बघा. एवढ्या प्रमाणात खडे मसाले वापरलेलं सूप अर्धा ते पाऊण किलोसाठी परफेक्ट टेस्टला येतात. जर तुम्ही जास्त प्रमाणात चिकन मटण वापरत असणार तर खड्या मसाल्यांचं प्रमाण जरूर वाढवा. आता याच्यात रस्सा आणि सुकं दोन्ही करणारे म्हणून मी 2 चमचे भरून मी वाटण तयार घेतले कांद्या लसणाचं. त्याच्यात मी चमचा भरून लाल चटणी पावडर घेतली, 1 चमचा धने पावडर घेतली, अर्धा चमचा गरम मसाला पावडर घेतली, अर्धा चमचा मी हळद घेतली. जर तुम्ही हे मिडियम तिखटाला तयार होणार आहे, जर तुम्ही जास्त तिखट तयार करत असणार तर अजून चटणी पावडर मसाले तुम्ही जास्तीचे घेऊ शकता. आता एक मोठा चमचा भरून तेल गरम करून हे मी कांदा लसणाचं वाटण छान परतून घेतले. तेल सुटेपर्यंत मध्यम गॅसवरती मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता छान तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर आपल्याला हे पावडरचे मसाले टाकायचे आहेत. असं मंद गॅसवरती छान परतून झाल्यावर तयार केलेला रस्सा याच्यात थोडासा टाकला आहे मी रसरशीतपणा येण्यासाठी किंवा मसाले करपू नये याच्यासाठी टाकलेले. जर तुम्ही आळणी सूप काढलं असेल बाजूला तर ते देखील याच्यात टाकू शकता, त्याने देखील चव छान येते. मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून झाल्यावर फक्त मसाल्याच्या चवीपुरतंच आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे. हे मीठ टाकलेलं पुढे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, कारण आपण पीससाठी नंतर मीठ टाकणार आहेत. आता छान तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर आपल्याला हे पीस टाकून पीस पुरतं चवीनुसार मीठ टाकून परत परतून घ्यायचं आहे. पीस शिजल्यामुळे जास्त परतायचं नाही आपल्याला, कारण ते तुटू शकतात. छान असं अलगद हाताने मस्त मसाले कोट होईपर्यंत छान परतून घ्यायचं. कोथिंबीर टाकायची आणि 1-2 मिनिटाची वाफ द्यायची. छान मस्त मऊसूत असं शिजून तयार होतं. छान तेल सुटलंय बघा. मध्ये टप्प्याटप्प्याने मी 1-2दा परतलं होतं. छान एकसारखं मसाल्यांचं कोटिंग झालेलं आहे, मस्त तेल सुटलेलं आहे, छान रसरशीत आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर चवीला, बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतकं चवीला छान रुचकर हे बनवून तयार होतं. कारण आपण शिजवतानाच खूप छान त्याला खडे मसाले देऊन फोडणी केली होती, त्यामुळे रुचकर सूप तयार झाले. रस्सा देखील खूप छान चवीला होतो आणि आपलं सुकं चिकन देखील चवीला अतिशय अप्रतिम होतं. तुम्ही एकदा बनवलं ना, कायम ह्याच पद्धतीने बनवणार, इतकं चवीला छान बनवून तयार होणार आहे. नक्की तयार करून बघा तुम्ही. सगळे घरचेच खडे मसाले वापरून खूप चवीला रुचकर असं हे बनवून ठेवलेले. जे मसाले वापरलेत आपण ते देखील मी घरीच तयार केले, त्याची रेसिपी देखील चॅनलवर टाकली, जरूर तुम्ही चेक करा, नक्की आवडतील तुम्हाला. छान असं रुचकर गरमागरम मऊसूत शिजलेलं सुकं चिकन फ्राय तयार केलेले. कशी वाटली आजची रेसिपी? नेहमीसारखी साधी सरळ सोपी होती, तुम्हाला नक्कीच आवडली असणार आहे. त्यासाठी रेसिपीला 1 लाईक जरूर करा. व्हिडिओ जरा देखील आवडला तरी मित्र नातेवाईकांमध्ये शेअर करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.